बीजेपीच्या आंदोलनाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात उद्या सुनावणी. वकील वरुण कुमार सिन्हांनी दाखल केली याचिका. युवराज सिंग नंतर शिखर धवननंही दाखवलं धाडस. आपले तरुण आपल्या देशाचं भविष्य. सीजेपीच्या आंदोलनावर क्रिकेटर शिखर धवनची एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया. जंतर मंतरवर आंदोलक आणि निहंग शीख यांच्यात संघर्ष. पोलीस आणि सुरक्षा दलांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती निवळली. धाराशिवच्या मुरुममध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांविरोधात घोषणाबाजी. सीजेपी आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी चव्हाणांच्या ताफ्यासमोर केली घोषणाबाजी. काँग्रेसच्या काळात 55 वेळेला पेपरफुटी. विद्यार्थ्यांच्या आडून काँग्रेस राजकीय पोळी भासतंय. आमदार गोपीचंद पडळकरांचा विरोधकांवर हल्लाबोल. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद. बंदला वर्धा पुलगाव शहरात संमिश्र प्रतिसाद. आंदोलनकर्त्यांचं व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन. दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाचे लातूरमध्ये सुद्धा पडसाद. वंचितच्या वतीनं लातूर जिल्हा बंद. शहरात तिरंगा मार्च काढत केला सरकारचा निषेध. डोंबिवली पूर्वेकडे वंचितच्या वतीनं महाराष्ट्र बंदला पाठिंबा. विद्यार्थ्यांवरच्या कारवाईच्या निषेधार्थ सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.